तब्बल 32 तासांनंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत होऊ लागली आहे. आडोशी बोगद्याजवळ झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. अपघातग्रस्त टँकर हटवण्यात आला असून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुर्घटनाग्रस्त टँकरमधील गॅस अत्यंत काळजीपूर्वक दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या मदतीने उलटलेला टँकर रस्त्याच्या कडेला हटवण्यात आला. टँकर हटवल्यानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी काही ठिकाणी अडथळे कायम होते. मळवली परिसरात एक ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक काही काळ मंदावली होती. तर कामशेतजवळ अनेक अवजड वाहनांचे चालक वाहनांमध्येच झोपी गेल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकांना जागा करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.